Hello friends, welcome to my video once again. In our SSC board activity sheet, question number 3B is a compulsory question. It is for appreciation of the poem. You will be given the full poem in the activity sheet along with the points. First upon you read the poem, you will be familiar with the poem as it is from your textbook. For example, in your textbook, you start dying slowly. It is a poem. In the activity sheet, it is given in full form of the poem, given in full form. Then read the poem carefully and you are familiar with the poem. ॲक्टिव्हिटी सीटमध्ये प्रश्नपत्रिकेमधील ॲक्टिव्हिटी सीटमध्ये क्वेश्चन नंबर 3B हा कंपल्सरी अत्यावश्यक सोडवण्यासाठी असलेला प्रश्न असून 5 मार्कासाठी आहे तो. आता त्या 5 मार्काची मार्किंग स्कीम कशी आहे ते पहा. अशा पद्धतीनं त्याला गुण असणार आहेत. टायटलला अर्धा गुण आहे, नेम ऑफ द पोएट अर्धा गुण, राइम स्कीम 1 गुण, फिगर्स ऑफ स्पीच 1 गुण, थीम और सेंट्रल आयडिया इन 2 or 3 लाइन्स याला 2 गुण आहेत. अशा पद्धतीनं मार्किंग स्कीम किंवा मार्कांची विभागणी करण्यात आलेली आहे. आता बघा, आपल्याला ॲप्रिशिएशन हा प्रश्न सोडवण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला कविता काळजीपूर्वक वाचली पाहिजे. आता बघा, आपण हे प्रश्न इथं सॉल्व करण्यासाठी घेणार आहोत. आता इथं दिलेली जी कविता आहे त्या कवितेचं टायटल सगळ्यात वरती दिलेलं आहे. ते टायटल आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. बघा, जे टायटल आपल्याला दिलेलं आहे तिथं प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा ॲक्टिव्हिटी सीटमध्ये त्या कवितेच्या वरच्या बाजूला दिलेली जी कवितेची शीर्षक असतं, कवितेचं नाव असतं, तेच आपल्याला आहे तसं लिहिलं की आपल्याला अर्धा मार्क परीक्षेत मिळतो. ते आपण लिहिलं, यू स्टार्ट डाईंग स्लोली. पुढचा पॉईंट आहे नेम ऑफ द पोएट. आता बघा, प्रत्येक जी ॲप्रिशिएशनसाठी आपल्याला जी कविता दिलेली आहे त्या कवितेच्या खाली तिथं त्या कवीचं किंवा कवयित्रीचं नाव दिलेलं असतं. आता काही वेळेला जर त्या कविता कोणी लिहिलेली आहे ही जरी उल्लेख नसली तरी तिथं ॲनॅनिमस किंवा अननोन अशा पद्धतीचं शब्द तिथं दिलेला असतो. त्यामुळं कवी किंवा कवयित्रीचं जे नाव आहे ते नाव कवितेच्या खालच्या वेळेला दिलेलं असतं. ते नेम ऑफ द पोएट आहे तसं लिहिल्यानंतर आपल्याला अर्धा मार्क अप्रिशिएशनमध्ये मिळतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे राईम स्कीम. आता राईम स्कीमच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण यापूर्वी राईम स्कीम अभ्यासलेले आहेत की कवितेच्या ओळींच्या शेवटचे जे शब्द असतात, ज्याला आपण यमक जुळणारे शब्द म्हणतो, त्यांची मांडणी कशी आहे. ती ए बी बी आहे, ए बी सी बी आहे की ए बी बी सी आहे, हे आपण पहिल्यांदा काळजीपूर्वक त्या कवितेच्या स्टांजाचं निरीक्षण करून ते ठरवलं पाहिजे. आता या ठिकाणी यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचे कवी आहेत पाब्लो न्यूरुडा. त्यानंतर या कवितेमध्ये जी वापरलेली राईम स्कीम आहे ती कोणत्याही प्रकारची राईम स्कीम वापरलेली नाही. म्हणजेच देअर इज नो राईम स्कीम अशा पद्धतीनं लिहायचं आहे. किंवा इट इज रिटन इन फ्री व्हर्स. बघा, इट इज रिटन इन फ्री व्हर्स स्टाईल अशा पद्धतीनं आपल्याला लिहिल्यानंतर 1 मार्क मिळतो. म्हणजे कवितेमध्ये कोणतं राईम स्कीम वापरलेलं आहे, राईम पॅटर्न कोणता आहे ते ओळखून आपल्याला इथं राईम स्कीम लिहिलं पाहिजे. आणि जर का राईम स्कीम नसेल तर देअर इज नो राईम स्कीम किंवा इट इज रिटन इन फ्री व्हर्स स्टाईल
असं लिहिला की आपल्याला 1 मार्क या ठिकाणी मिळतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे किंवा पुढचं पॉईंट आहे फिगर्स ऑफ स्पीच. आता फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय, तर आपल्याला माहीत आहे की आपण यापूर्वी शिकलेलो आहोत, इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये आपण शिकलेलो आहोत अलंकार. भाषेचे अलंकार. कवी लोक भाषेला सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी वेगवेगळे अलंकार वापरतात. आता इथं या कवितेमध्ये जे अलंकार वापरलेला आहे, द मेन फिगर ऑफ स्पीच युज्ड इन दिस पोएम इज ॲनाफोरा. आता व्हॉट इज मीन बाय ॲनाफोरा? ॲनाफोरा इज द रिपिटिशन ऑफ द सेम वर्ड्स ऑफ ग्रुप ऑफ सेम वर्ड or group of words. Listen once again. Anaphora is the repetition of the same word or group of words at the beginning of successive lines. Now in this poem, if you do not, हे जे शब्द आहेत किंवा हे शब्द समूह आहेत, हे कवितेमधल्या सुरुवातीच्या ज्या यशस्वी अशा ओळी आहेत त्या ओळींच्या सुरुवातीला पुन्हा पुन्हा रिपीट झालेल्या आहेत. आता आपल्याला माहीत आहे इथं या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला समजून घेतलं पाहिजे की साऊंड रिपीट झाला की आपण त्याला अलिटरेशन असं म्हणतो. वर्ड रिपीट झाला की आपण रिपिटिशन म्हणतो. आता इथं बघा ग्रुप ऑफ वर्ड्स रिपीट झालेले आहेत. ग्रुप ऑफ वर्ड्स इफ यू डू नॉट असं सुरुवातीच्या ओळींच्या मध्ये रिपीट झालेले आहेत. याला आपण ॲनाफोरा असं म्हणतो. म्हणून या कवितेच्या मध्ये वापरलेलं जे फिगर ऑफ स्पीच आहे ते ॲनाफोरा आहे. समजा काही वेळेला काही कवितांच्या मध्ये एकापेक्षा अनेक फिगर ऑफ स्पीच वापरलेले असतात. त्यापैकी कोणतंही एक तुम्ही फिगर्स ऑफ स्पीच जरी इथं लिहिला तरी तुम्हाला 1 मार्क मिळू शकतो. त्यामुळं तुम्हाला त्या कवितेमधून कोणतं नेमकं फिगर ऑफ स्पीच वापरलेलं आहे ते ओळखून त्याचं नाव इथं लिहिला की 1 मार्क मिळतो. नेक्स्ट पॉइंट इज थीम और सेंट्रल आयडिया अँड इट इज फॉर 2 मार्क्स. आता बघा हे इथं खूप महत्त्वाचं आहे की त्या कवितेमधला जो आशय आहे तो आशय काय आहे, कवितेचा थोडक्यात सारांश किंवा कवीला नेमकं त्या कवितेतनं काय सांगायचं आहे हे तुम्ही 2 ते 3 वाक्यामध्ये इथं किंवा 3 ओळीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे, जे आपल्याला 2 मार्क मिळवून देणार आहे. आता या कवितेमध्ये यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेमध्ये बघा काय सेंट्रल आयडिया आहे. इथं बघा लाईफ मस्ट फ्लो अँड रिन्यू इट सेल्फ ॲट एव्हरी मोमेंट ऑफ इट्स बिईंग. वी लिव्ह फुल्ली only when we enrich ourselves with new knowledge, wide experience, fresh emotions, daring encounters, and exciting challenges. If settle for a life that is stagnant, repetitive, or conventional, we start dying slowly instead of living the life fully. बघा आपलं जे हे आपल्याला मिळालेलं आनंदी जीवन आहे ते आनंदी अशा पद्धतीनं आपल्याला जर जीवन जगायचं असेल तर जीवनामध्ये आपल्याला काही गोष्टी ह्या करायला पाहिजेत. ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत त्या ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा लाईफ मस्ट फ्लो. लाईफ हे जीवन एक असा एक प्रवाहासारखं आहे आणि ते सारखं सारखं त्याच्यामध्ये काय होत असतं, बदल होत असतात. ते सारखं रिन्यू होत असतं. प्रत्येक क्षणाला ते बदलत असतं. त्यामुळं वी लिव्ह फुल्ली आपण ते आनंदानं आणि तेच जीवनाचा आनंद जर आपल्याला केव्हा आपण घेऊ शकतो, जेव्हा आपण आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान नेहमी आपण समृद्ध केलं पाहिजे. आपण आपल्याला या ज्ञानातून अनुभव वाईड असं एक्सपिरियन्स आपण मिळवलं पाहिजे. प्रत्येक फ्रेश इमोशन्स प्रत्येक वेळेला आपण चांगले अशा आपल्या भावना ज्या असतात ताज्या अशा भावना आपण उत्कट अशा भावना म्हणतो ज्याला, त्या उत्कट भावनांचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आणि नेहमी आपण प्रत्येक वेळेला येणाऱ्या प्रसंगाला डेअरिंग एन्काउंटर्स अँड एक्साइटिंग चॅलेंजेस आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या नवनवीन आव्हानांना सुद्धा आपण सामोरे गेलं पाहिजे. आणि आपण तेच रुटीन असं जे आपलं जीवन असतं
म्हणजे एकाच मार्गाने आपण नेहमी जात असतो, ते मार्ग आपण बदललं पाहिजे, नवीन आव्हानं स्वीकारलं पाहिजे. प्रत्येक वेळेला जीवन जगत असताना आपण वेगवेगळा मार्ग शोधला पाहिजे. जर आपण हे करू शकलो तरच आपण आनंदी जीवन जगू शकतो, अन्यथा हळूहळू आपलं जीवन संपुष्टात येऊ शकते. हेच या सेंट्रल आयडियामधून किंवा थीममध्ये कवीला सांगायचं आहे, ते थोडक्यात आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही थीम लिहिलात किंवा सेंट्रल आयडिया लिहिला की आपल्याला 2 मार्क मिळू शकतात. थँक्यू.